तेव्हा बरखा तिथे आली. एक छान पातळ सारख्या हलक्या काळ्या रंगाचा गाऊन तिने घातला होता. ती मला विचारू लागली की मी कुठून आहे. मी तिला सांगितलं मी मध्य प्रदेशचा आहे. बरखा दिसायला 32-34 वर्षाची असेल आणि तिच्या नवऱ्याचं वय 45च्या आसपास दिसत होतं. बरखाने स्वतःला खूप चांगलं ठेवलं होतं. जिथं बरखा एवढी सुंदर मनमोहक महिला होती तिथंच तिचा नवरा पोट बाहेर असलेला आणि समोरच्या डोक्यावर केस नसलेला एकदम विचित्र वाटत होता. कुठं बरकाच्या नजरेतील घायाळ करणारी चमक तर कुठे हा अधेड आणि लंपट माणूस. जेव्हा ती पुढे माझ्याकडे वाढली तेव्हा माझं तोंड उघडच राहिलं. तिने खूप गोल गळ्याचं ब्लाऊज घातलं होतं. तिचं ब्लाऊज एकदम काळ्या रंगाचं होतं आणि मखमली होतं. तिने ब्लाऊज खूप टणक घातलं होतं आणि तिने साडीचा खूप बारीक आणि जाळीदार पदर घेतला होता. मित्रांनो, माझं नाव विकी आहे. माझं वय 28 वर्ष आहे. मी मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. मी दिसायला ठीकठाक आहे. माझी उंची 5 फूट 7 इंच आहे. माझा रंग गोरा आहे. ही कथा दिल्लीपासून सुरू होते. जेव्हा मी दिल्लीत नोकरीसाठी गेलो. माझी नोकरी एका बहुराष्ट्रीय कंपनीत लागली होती. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे कंपनीकडून मानधन उच्च दर्जाचं होतं. सुरुवातीला कंपनीने माझी एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती, कारण सुरुवातीला माझ्याकडे दिल्लीत राहण्याची काहीच सोय नव्हती जेणेकरून मी तिथे सहज स्थिरावू शकेन. पण कंपनीने ती माझी राहण्याची सोय अल्प काळासाठी म्हणजेच एका आठवड्यासाठी केली होती. माझ्याकडे फक्त एका आठवड्याचा वेळ होता, ज्यात मला स्वतःसाठी एक खोली शोधायची होती. मी खोली शोधण्याचा प्रयत्न करत होतो. पाहता पाहता आठवडा निघून गेला. आता घर शोधणं माझ्यासाठी खूप गरजेचं झालं होतं, म्हणून मी सगळे रस्ते शोधत होतो. त्यानंतर त्याच दिवसाच्या वृत्तपत्रात मी एक जाहिरात पाहिली, ज्यात एक खोली भाड्याने उपलब्ध होती. मी त्या जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार त्यात दिलेल्या क्रमांकावर फोन केला. फोन उचलताच तिथे एका स्त्रीने फोन उचलला. फोन उचलताच मी विचारलं, मॅडम, तुम्ही वृत्तपत्रात जाहिरात दिलेली आहे, भाडेकरू पाहिजेत म्हणून. तुमच्याकडे खोली रिकामी आहे का? तिथून एक मोहक गोड आवाज आला आणि त्या म्हणाल्या, होय, खोली रिकामी आहे. मी त्यांना खोली दाखवण्यास सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या, आज संध्याकाळी तुम्ही येऊन खोली पाहू शकता. मी ऑफिसचं काम संपवून संध्याकाळी खोली पाहण्यासाठी तिथे पोहोचलो. मी तिथे पोहोचलो आणि पोहोचताच मी प्रथम दाराची घंटी वाजवली. घंटी वाजवताच आतून एक स्त्री बाहेर आली. जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा माझे डोळे विस्फारले. काय मोहक शरीर होतं तिचं, जणू एखादी मॉडेलच. जेव्हा मी तिला वरपासून खालपर्यंत पाहिलं तेव्हा पाहतच राहिलो. तिची आकृती 36, 32, 40 असेल. कंबर एकदम बारीक आणि चेहऱ्यावर एक तेजी भरलेली होती. तिने मला पाहताच म्हटलं, होय, काय हवं? मी तिला म्हणालो, मी तुम्हाला खोलीसाठी फोन केला होता. ती म्हणाली, हो हो, या ना, मी तुम्हाला खोली दाखवते. ती वरून चालायला लागली आणि मी तिच्या मागे चालायला लागलो. जेव्हा ती चालत होती तेव्हा तिची लयबद्ध पद्धतीने हलत होती. हा नजारा पाहून मी तर हादरलो. तिने मला खोली दाखवली. खोल्या खूप चांगल्या बनवलेल्या होत्या. मी तिला म्हणालो की मला खोली आवडली आहे, पण आम्ही दोघांनी एकमेकांना परिचय दिला. मी तिला माझं नाव सांगितलं आणि तिने मला तिचं नाव सांगितलं. तिचं नाव बरखा होतं. तिचं नावही तिच्या सारखंच सुंदर होतं. मग आम्ही सर्व औपचारिकता पूर्ण केल्या, जसं की घरभाडे किती द्यावं लागेल आणि लाईट बिलचंही बोललो. आणि मी दुसऱ्या दिवसापासून तिथे राहायला आलो. माझ्याकडे फार काही जास्त सामान नव्हतं. जे होतं ते मी तिथे सामान व्यवस्थित करत होतो. तेव्हा बरखा तिथे आली. एक छान पातळ सारख्या हलक्या काळ्या रंगाचा गाऊन तिने घातला होता. ती मला विचारू लागली की मी कुठून आहे. मी तिला सांगितलं मी मध्य प्रदेशचा आहे. बाकीचं काही ती बोलली नाही. मी माझं सामान खोलीत व्यवस्थित सजवलं आणि निवांत मोबाईल पाहत बसलो. तेवढ्यात बरखा परत आली आणि मागे खोलीच्या दरवाजावर उभी झाली आणि मला आवाज दिला. मी मागे वळून बघितलं. अरे, ही तर आत्ताच गेली होती. आली पण परत. मी मनातच बडबडलो आणि हा बोला ना म्हणालो. तेव्हा ती मला म्हणाली, तू स्वतः जेवण बनवतोस का? मी म्हणालो, नाही, मला जेवण बनवता येत नाही हो, मी बाहेर जेवण करे. तेव्हा ती म्हणाली, मी तुला जेवण बनवून दे. मीही हो म्हणालो, कारण मला घरचं जेवण मिळत होतं.
आणि त्यामुळे माझे एक्स्ट्रा पैसेही वाचणार होते. तेव्हाच तिथे एक माणूस आला आणि तो बरखाकडून माझ्याबद्दल विचारू लागला. तो बरखाचा नवरा होता. दोघांच्या वयात बराच फरक दिसत होता. बरखा दिसायला 32-34 वर्षाची असेल आणि तिच्या नवऱ्याचं वय 45च्या आसपास दिसत होतं. बरखाने स्वतःला खूप चांगलं ठेवलं होतं. जिथं बरखा एवढी सुंदर मनमोहक महिला होती, तिथंच तिचा नवरा पोट बाहेर असलेला आणि समोरच्या डोक्यावर केस नसलेला एकदम विचित्र वाटत होता. कुठं बरखाच्या नजरेतील घायाळ करणारी चमक, तर कुठे हा अधेड आणि लंपट माणूस. मी गप्प राहूनच त्याचं आपापसात होणारं बोलणं ऐकत होतो. त्यांच्या बोलण्यावरून मला वाटलं की कदाचित त्यांनी नशा केलेली आहे. पण बरखाने त्याचा हात पकडला आणि खोलीपासून दूर घेऊन गेली. नंतर मी पण त्यांच्याकडे जास्त लक्ष न देता आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून आराम केला. त्यानंतर मला तिचा नवरा परत काही फार जास्त वेळा आढळला नाही. आता मला तिथे राहताना 1-2 महिने झाले होते. बरखा आणि माझी चांगली मैत्री झाली होती. बरखा खूप चांगलं जेवण बनवायची. मी तिच्या जेवणाची आणि तिची कधीकधी स्तुती करायचो. तेव्हा ती हसून म्हणायची, तू खूप चांगला आहेस. एक दिवस मी अंघोळ आटोपून माझ्या खोलीत शिरलो आणि मूड बनला. तर मोबाईलमध्ये आपले ते व्हिडिओ चालू करून भिंतीला पाठ करून बसलो. 5-10 मिनिटच झाले असतील आणि अचानक बरखाच्या घरातून खूप आवाज यायला लागला. बरखाचा आवाज मोठा होता. ती आणि तिचा नवरा एकमेकांशी भांडत होते. तो दारू पिऊन बरखाशी खूप भांडत होता. दोघांमध्ये खूप वाद झाला. ते नेहमीच एकमेकांशी भांडायचे, पण त्या दिवशी त्यांनी जरा जास्तच भांडण केलं. आजूबाजूचे लोकही बरेच जमा झाले होते, पण कोणीही मधी होऊन भांडण थांबवायचा प्रयत्न करत नव्हते. मग मी तिथे जाऊन त्यांच्या घराची घंटी वाजवली. तेव्हा बरखा रडत रडत घराबाहेर आली. तेव्हा तिनं पाहिलं की बाहेर बरेच लोक आहेत. तेव्हा ती मला म्हणाली, विक्की सॉरी, आज मी तुला जेवण देऊ शकणार नाही. आणि तिने जोरात दार बंद केलं. मी परत माझ्या खोलीत गेलो. सुमारे 10-15 दिवस असंच चाललं. तिने मला जेवण दिलं ना आणि ती मला दिसलीही नाही. पण तिच्या घरातून मला भांडणाचे आवाज सतत आणि दररोज ऐकू येत होते. पण आता हे 2 दिवस परत विचित्र फिरले. आता तिच्या घरातून भांडणाचे काय, तर माणसाचे आवाजही येत नव्हते. काही दिवसापासून तिच्या घरातून भांडणाचे आवाज येणं बंद का झाले याचा विचार सतत माझ्या डोक्यात यायचा. पण माझ्याकडे ही जास्त वेळ नसल्यामुळे पक्का पत्ता मला लावता आला नाही. पण बरखा माझ्या मनात नाही तर माझ्या नजरेत भरली होती. असंच 1-2 दिवसांनी सुट्टीच्या दिवशी मी माझ्या खोलीत झोपलो होतो. तेव्हा माझ्या खोलीची घंटी वाजली. मी पाहिलं तर दारात बरखा उभी होती. मी एकदम थक्क झालो, कारण घरमालकी नसून ही बरखा मला बऱ्याच दिवसांनी दिसली होती. मी तिला आत यायला सांगितलं. मग ती आत आली. बरखा मला माफी मागायला लागली. ती मला म्हणाली, मी तुला इतके दिवस जेवण दिलं नाही, यासाठी मला माफ कर. एवढं बोलताच ती रडायला लागली. मी तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो, मॅडम तुम्ही का रडत आहात? तेव्हा ती रडत रडत म्हणाली की तिचा आणि तिच्या नवऱ्याचा घटस्फोट झाला आहे. हे ऐकून माझे होश उडाले. मी तिला विचारलं, हे सर्व कधी झालं? आणि ती रडत रडत मला म्हणाली, मी गेल्या आठवड्यातच माझ्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला. बरखा तिचे अश्रू पुसत म्हणाली, मी आता आधीपेक्षा खूप खुश आहे. आणि रागात म्हणाली, त्या दारुड्याने माझं जगणं कठीण केलं होतं. ती म्हणाली, आता मी माझं आयुष्य मुक्तपणे जगणार आहे. घ्या आता, हे नक्की माझ्या मनासारखं झालं होतं. आता मला समोर अनेक संध्या मिळणार होत्या माझा प्लॅन सफल करण्यासाठी. मनातून मलाही खूप हर्ष झाला होता. पण बरखापुढे मी उगाच तोंड पाडून उभा होतो आणि तिला सांत्वना देत होतो की जाऊ द्या, रडू नका, झालं ते चांगलंच झालं वगैरे वगैरे. आणि मग ती म्हणाली, विक्की तू माझी एक मदत करू शकतोस का? मी म्हणालो, मॅडम तुम्हाला माझ्याकडून काय मदत हवी? तेव्हा ती मला म्हणाली, मला काही पैसे उसने हवे आहे. मी तिला विचारलं, तुम्हाला किती पैसे हवे? ती म्हणाली, तुम्हाला 25,000 रुपये देऊ शकतोस का? योगायोग माझा पगारही 2 दिवसाआधीच झाला होता. त्या दिवशी माझ्या घरी इतके पैसे होते म्हणून मी तिला पैसे काढून दिले. बरखा खूप खुश झाली आणि मला गळ्याला लावलं आणि म्हणाली, तू मला इतक्या कठीण वेळी आधार दिलास
मी तुझं उपकार कधीच विसरणार नाही. तिने माझ्या गालावर एक चुंबन दिलं. मी एकदम थक्क झालो. बरखाने मला सांगितलं, आता आपण संध्याकाळी एकत्र जेवण करू. मी हो म्हटलं आणि तिथून निघून गेली. त्या दिवसापासून बरखा आणि मी एकमेकांसोबत बराच वेळ घालवायला लागलो. बरखाने मला सांगितलं, आता आपण एकत्र जेवण करू. तेव्हापासून बरखा आणि मी सकाळी आणि संध्याकाळी एकत्र जेवण करायचो. आता बरखा आधीपेक्षा खूप जास्त खुश राहायची. आता बरखा कधीही माझ्या खोलीत यायची, वेळ काळ न बघता, आणि माझ्यासोबत खूप गप्पा मारायची. कधीकधी तर ती सकाळीच यायची जेव्हा मी झोपलेला असायचो आणि येऊन माझ्या खोलीची साफसफाई करायला लागायची. मी झोपलेला असलो की ती सर्व खोली झाडून पाणी भरून ठेवायची. जेव्हा ती खोलीची साफसफाई करायची, मी कधीकधी मुद्दाम झोपेचं नाटकही करायचो. तेव्हा मला आंब्यांचं दर्शन व्हायचं. जेव्हा ती साफसफाई करताना खाली वाकायची, तेव्हा तिच्या शर्टच्या खोल गळ्यातून मला बरंच काही स्पष्ट दिसायचं. हे पाहून सकाळी सकाळीच माझा ताठायचा. जेव्हा ती खाली वाकून झाडू लावायची, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर असायची. मनात यायचं की हे नारळ कधी मला पावेल. पण घटस्फोटानंतर बरखामध्ये आणखीही काही बदल झाले. आता बरखा अशी कपडे घालायला लागली की तिला पाहून हाल खराब व्हायचं. बरखाने पाश्चात्य कपडे घालायला सुरुवात केली होती. एकदम मॉडर्न बरखा आता लहान टॉप आणि शॉर्ट खूप घालायची. बरखा आता साडीही खूप मोहक पद्धतीने घालायची. ब्लाऊज मागून ब्लॅकलेस आणि पुढून खूप खोल असायचा, ज्यामुळे बरखाला मागून पुढून पाहण्याची मजा यायची. मनात यायचं की बरखाला सांगून टाकावं, पण घाई करणं महागात पडेल असा विचार यायचा. बरखा आता आधीपेक्षा जास्त मोहक झाली होती. तिने व्यायामशाळेत जिमला जायला सुरुवात केली होती, ज्यामुळे तिची आकृती आणखी बांधेदार दिसायला लागली होती. एक दिवस माझ्या बाथरूमला पाणी येत नव्हतं, म्हणून मी बरखाकडे जाऊन विचारलं, माझ्या बाथरूमला पाणी काय येत नाही? तेव्हा ती म्हणाली, नळात काही अडचण आली आहे, तू माझं बाथरूम वापरू शकतोस. त्या दिवशी सुट्टी होती आणि खूप उकाडाही होता, म्हणून मी आंघोळीसाठी बरखाच्या बाथरूमला गेलो. मी बाथरूममध्ये आंघोळ करत होतो तेव्हा मला वाटलं की कुणीतरी मला पाहत आहे, पण मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि आंघोळ करायला लागलो. जेव्हा मी आंघोळ करून बाहेर आलो, तेव्हा पाहिलं की बरखा बाहेर काहीतरी करत होती. ती एकदम घाबरली आणि तिथून पळत गेली. मीही तिथून माझ्या खोलीत गेलो आणि तयार व्हायला लागलो. थोड्या वेळाने बरखाचा फोन आला आणि ती मला म्हणाली की जेवणासाठी ये. जेव्हा मी बरखाच्या खोलीत गेलो, तेव्हा माझे डोळे विस्फारले. मी पाहिलं की बरखाने काळ्या रंगाची साडी घातली होती. तिने साडी खूप अंगाला चिटकून बसेल या पद्धतीने घातली होती. जेव्हा ती मागे वळली, तेव्हा मागचा नजारा काही औरच होता. तिच्या साडीचं ब्लाऊज मागून बॅकलेस होतं, फक्त एक बारीक दोरी ब्लाऊजला बांधत होती आणि खालून तिची अदा एकदम स्पष्ट दिसत होती. तिच्या चालण्याला पाहून मीही गंभीर झालो. जेव्हा ती पुढे वळली, तेव्हा माझं तोंड उघडत राहिलं. तिने खूप गोल गळ्याचं ब्लाऊज घातलं होतं. तिचं ब्लाऊज एकदम काळ्या रंगाचं आणि मखमली होतं. तिने ब्लाऊज खूप टणक घातलं होतं आणि तिने साडीचा खूप बारीक आणि जाळीदार पदर घेतला होता. बरखा माझं उघडं तोंड पाहून हसायला लागली. मी स्वतःला सावरलं आणि तिला विचारलं, जेवण तयार आहे का? तेव्हा बरखा म्हणाली, तू बस, मी आत्ता जेवण लावते. ती काही सामान घेण्यासाठी खाली वाकली आणि बरखाची मोठी नजरेसमोर होती. साडीत बरखा काय दिसत होती की माझ्याकडे शब्दही कमी पडतील. बरखा वर उठली आणि पाणी घेऊन माझ्यासमोर आली. जेव्हा ती टेबलावर पाणी ठेवण्यासाठी खाली झुकली, तेव्हा एक वेगळं जग माझ्या डोळ्यासमोर होतं. हे सगळं पाहून माझा जीव आणि मी कसाबसा झालो होतो. हे सर्व बरखाही पाहत होती. जेवण अजून लागलं नव्हतं की बरखा मला म्हणाली, पंखा खूप आवाज करतो, तू जरा पंखा पाहशील का? मग ती टेबल घेऊन पंख्याखाली आली. मी टेबलावर चढताच टेबल हलायला लागलं. मी बरखाला टेबल पकडायला सांगितलं आणि मला वाटलं की बरखाने मुद्दाम असं टेबल आणलं आहे. बरखाने टेबलाला जोरात पकडलं. जेव्हा मी खाली पाहिलं, तेव्हा खालचा नजारा काही औरच होता. बरखा दोन्ही हात जोडून उभी होती, ज्यामुळे मला तिच्या सौंदर्याचं एक वेगळं रूप पुन्हा दिसून आलं. हे पाहून माझा जीव डचमळला, पण मी खाली दुर्लक्ष करत वरती पंख्याकडे लक्ष दिलं आणि मग मी पंख्याची प्लेट ठीक करायला लागलो, ज्यामुळे पंख्याला आवाज येत होता.
तेव्हा बरखा म्हणाली, यामुळे पंख्याला आवाज येत होता. जेव्हा मी खाली पाहिलं तेव्हा माझी अवस्था आणखी खराब होत होती. ही सगळी परिस्थिती पाहून बरखा हसायला लागली. तिला माझी तळपळ समजली होती, पण तिनं मला भनकसुद्धा लागू दिली नाही. तेव्हा ती आणखी माझ्याकडे पाहत हसायला लागली आणि मला विचारायला लागली, पंखा ठीक झाला का? मी म्हणालो, होय मॅडम. तेव्हा बरखाने मला खट्याळ अंदाजात खाली उतरायला सांगितलं. जेव्हा मी टेबलावरून खाली उतरतो, बरखा माझ्याकडे पाहत होती. पंख्यावरील लागलेल्या धुळीमुळे मी मग हात धुण्यासाठी गेलो. बरखाही माझ्या मागोमाग आली. बरखा आता कोणत्या ना कोणत्या बहाण्याने माझ्याशी बोलत होती. मलाही तिचा हेतू कळला होता, पण मी वाट पाहत होतो ते योग्य त्या संधीची. मग मी जेवणाच्या टेबलावर बसलो. बरखा जेवण घेऊन आली आणि आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. मग बरखाने भांडी उचलली आणि मला म्हणाली, तू आज इथेच थांब, मला तुझ्याकडून काही काम आहे. बरखाने मला तिचा फोन दिला आणि म्हणाली, हा फोन बघ, नीट चालत नाही, तू जरा पहा यात काय अडचण आहे. मी तिचा फोन ठीक करायला लागलो. मी तिच्या फोनकडे पाहत होतो, त्यात चित्रफिती चालत नव्हत्या. जेव्हा मी तिच्या फोनच्या सेटिंग ठीक केल्या आणि फोन परत चालवून बघितला, फोन नीट चालत होता. मग मी उगाच त्या फोनची गॅलरी चेक करत बसलो. तेव्हा माझे होश उडाले. मी पाहिलं की बरखाने माझ्या त्या दिवशीच्या बाथरूममध्ये फोटोज होते आणि बरखा माझ्यासमोर उभी होती आणि मला हसत हसत पाहत होती. मी बरखाला विचारलं, हे काय आहे? ती मला म्हणाली, काय? मी तिला चित्रफित दाखवत म्हणालो, हे काय आहे? तेव्हा ती खट्याळ हसत म्हणाली, हे तर तू आहेस, आणि म्हणाली, मला तू खूप आवडतो. ती म्हणाली, जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हा मला स्वतःला आवडता आलं नाही, म्हणून मी तुझी चित्रफित बनवली. तू सांगशील तर मी ही आत्ता हटवते, पण तू मला वचन दे की तू मला प्रेम देशील. हे ऐकून मी मनातून खूप खुश होतो, पण मी रागावल्याचं नाटक करत होतो. मी रागात विचारलं, तू असं का वागलीस? तेव्हा बरखा म्हणाली, मला तू खूप आवडला म्हणून मी अशी वागले, जेणेकरून मी जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुला पाहू शकेन. आणि ती मला वेगळ्याच भरलेल्या नजरेने पाहायला लागली. ती माझ्या जवळ आली आणि माझा हात पकडून म्हणाली, मला तुझं प्रेम पाहिजे, आणि मला जवळ ओढून मला चुंबन यायला लागली. एकच लगेच मिनिटात ती माझ्याशी फुटबॉल खेळायला तयार झाली. मला हा खेळ कसा येणार? मी तर हा फुटबॉल पहिल्यांदाच खेळत होतो. तसं बरखानं मला नियम समजावले. तिने सांगितल्याप्रमाणे मी खेळायला सुरुवात केली. गोलवर गोल मी करत होतो आणि बरखा अजून जोरात खेळ की अजून जोरात असं म्हणत होती. मी पण फुटबॉल खेळण्यात कसलीच कसर ठेवली नाही. बरखासुद्धा तेवढ्याच उत्साहाने फुर्तीने आपल्या पायांची करामत दाखवत माझ्याशी फुटबॉल खेळत होती. काही वेळातच आम्ही दोघं पूर्णपणे घामाघूम ओले चिंब झालो होतो. बरखाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी, एक वेगळाच आनंद झळकत होता. कितीतरी वेळ आम्ही सोबत फुटबॉल खेळला आणि मग मी तिथेच बरखाच्याच घरामध्ये झोपी गेलो. त्यानंतर आता आम्हाला कधीच कोणताही प्रॉब्लेम आला नाही. मनातील तेव्हा आणि संधी मिळेल तेव्हा आम्ही फुटबॉल खेळत होतो. बरखा सुद्धा एवढी खुश राहायला लागली होती की जणू तिचं नवीन लग्नच झालं होतं. शेवटी तिच्याही एकटेपणाला मी आधार दिला आणि आसरा, दोन्ही गोष्टी दिल्या होत्या. त्यानंतर कितीतरी दिवसानंतर आम्ही सोबतच राहायला लागलो, सोबतच बाहेर फिरायला लागलो, सोबतच फिल्म वगैरे पाहायला लागलो. आणि जशी रूमवर आलो तसा दे दनादन फुटबॉल बरखा मला दररोज नित्यनियमानं गुड मॉर्निंग किस आणि गुड नाईट किस देत होती. तर मग मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन कथेत.